इथे तुम्ही या बेसनच्या लाडवांचं टेक्स्चर बघू शकता. अगदी गोल, गरगरीत, दाणेदार आणि अजिबात न रेलणारे, तोंडात टाकताच विरघळणारे, सोबतच टाळूला न चिटकणारे हे बेसनचे लाडू कसे करायचे ते आज इथे आपण पाहणार आहोत. तर हे बेसनचे लाडू करत असताना आपल्याला तासनतास बेसन भाजून घ्यायची गरज लागत नाही किंवा आपला हात देखील दुखला जात नाही. इथे मी सुरुवातीला हा लाडू जो तुम्हाला फोडून दाखवलेला आहे, तो लाडू सेट झाल्यानंतरचा टेक्स्चर आहे आणि आत्ता जो हा तुम्हाला मी लाडू दाखवत आहे, तो लाडू केल्याचं टेक्स्चर आहे. म्हणजे नुकतेच लाडू आपण इथे केलेले आहेत आणि इथे या लाडवाचं टेक्स्चर पण तुम्ही बघू शकता. अगदी गोल, गरगरीत, दाणेदार असं तयार झालेलं आहे. तर इथे मी गॅरंटीने सांगते, की हे लाडू अजिबात तोंडात चिटकत नाहीत किंवा टाळूला चिटकत नाही. सोबतच ते खाताना त्यांचा घास देखील बसत नाही. त्यामुळे अगदी असेच लाडू तयार करण्यासाठी कोणतीही स्टेप मिस न करता रेसिपी शेवटपर्यंत पहा आणि तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक नक्की करा. सोबतच तुमचे मित्रपरिवार आणि नातेवाईकांमध्ये देखील नक्की शेअर करा. आणि अशाच नवीन उपयुक्त रेसिपींच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करून वैशाली मेजवानीला सबस्क्राईब करा. रेसिपीला सुरुवात करण्याआधी वैशाली मेजवानीमध्ये सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत. सुरुवातीला इथे आपण तूप मोजून घेणार आहोत. तर आपल्याला इथे तूप किती घ्यायचं आहे, इथे आपण आज अर्धा किलो बेसनचे लाडू करणार आहोत. त्यासाठी आपल्याला इथे तूप किती घ्यायचं आहे हे पाहणार आहोत. आता सुरुवातीला आपल्याला 150 ग्रॅम इतकंच तूप घ्यायचं आहे. तर इथे भांड्यामध्ये मी तुम्हाला मोजून दाखवलेलं आहे. 150 ते 151 ग्रॅम हे तूप झालेलं आहे. म्हणजे 150 ग्रॅम इतकं तूप घेतलेलं आहे. आता हे तूप आपल्याला एखाद्या विस्करच्या साहाय्याने किंवा चमच्याने अशा प्रकारे फेटून घ्यायचं आहे, जेणेकरून हे तूप थोडंसं हलकं तयार होईल. या प्रकारे एक 5 मिनटं मी हे छान फेटून घेतलेलं आहे आणि इथे तुम्ही बघू शकता या तुपाचा रंग बदललेला आहे आणि याचं क्रीमी टेक्स्चर थोडंसं तयार झालेलं आहे. इतपत आता तूप आपलं छान 5 मिनटं फेटून घेतल्यानंतर आपल्याला बेसन मोजून घ्यायचं आहे. तर सुरुवातीला इथे आपण 250 ग्रॅम इतकं बेसन याच भांड्यात घालून घेणार आहे. आता हे भांडं यावर ठेवल्यानंतर याचं माप मी 0वर ठेवलेलं आहे, म्हणजे 0 करून घेतलेलं आहे. आता यामध्येच आपण 250 ग्रॅम इतकं बेसन घालून घ्यायचं आहे. आता हे बेसन आपण कपामध्ये मोजलं तर जवळजवळ 2 कप इतकं बेसन आहे. म्हणजेच घरातली तुमची मध्यम आकाराची वाटी असेल तर त्या वाटीने 2 कप इतकं बेसन भरलं जातं. तर अर्धा किलो बेसनचे जर लाडू असतील तर त्यामध्ये कमीत कमी 4 किंवा जास्तीत जास्त 5 वाट्या तयार होतात. त्यामुळे इथे आपण 2 कप इतकं हे बेसन घालून घेतलेलं आहे. आता त्यानंतर हे बेसन आणि तूप आपण एका भांड्यात काढून घेऊया आणि हे आपल्याला हाताने एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे लक्षात ठेवा की सुरुवातीला आपण पाव किलो म्हणजे 250 ग्रॅमच बेसन ह्या 150 ग्रॅम तुपामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे. आता इतपत ते बेसन मिक्स करून झालं की परत आपल्याला 250 ग्रॅम इतकं बेसन मोजून घ्यायचं आहे आणि ते या पिठामध्ये घालून हाताने परत मिक्स करून घ्यायचं आहे. सुरुवातीला आपण सगळं बेसन न घालता 2 ते 3 बॅचमध्ये या तुपाच्या मिश्रणामध्ये हे बेसन घालून घ्यायचं आहे. तर आता अशा प्रकारे 2 वेळा मी हे बेसन या मिश्रणावर घालून हे छान असं मिश्रण मिक्स करून घेतलेलं आहे. तर तुम्ही इथे बघू शकता 150 ग्रॅम तुपामध्ये हे मिश्रण अगदी व्यवस्थित तयार झालेलं आहे. आता यामध्ये आणखीन आपल्याला किती तूप वापरायचं आहे हे आपण पुढे पाहणारच आहोत. पण त्याआधी आपण हे मिश्रण तयार केल्यानंतर चाळणीतून चाळून घ्यायचं आहे, जेणेकरून हे एकसारखं तयार होईल. अशा प्रकारे बेसन तुपात मिक्स केल्यानंतर चाळून घेतलं की ते दाणेदार तयार होतं. सोबतच यामध्ये गुठळ्या राहत नाहीत आणि बेसनचे लाडू आपले एकसारखे दाणेदार तयार होतात. तर इथे आता सगळं पीठ किंवा सगळं हे बेसन मी या प्रकारे चाळणीतून चाळून घेतलेलं आहे. शक्यतो गव्हाच्या पिठाची चाळण वापरायची आहे, म्हणजे मिश्रण दाणेदार तयार होतं. आता इथे आपलं छान असं लाडवांसाठी मिश्रण आपण तयार करून घेतलेलं आहे. आता आपल्याला हे बेसन कसं तयार करायचं ते पाहणार आहोत. तर इथे मी हा केक टीन घेतलेला आहे. तुम्ही एखादा कुकरचा डबा देखील घेऊ शकता, म्हणजे स्टीलचा कुकरचा डबा देखील घेऊ शकता. याला आतून थोडंसं तूप लावून घ्यायचं. यामधलं अर्धं मिश्रण मी यामध्ये घालून घेणार आहे, कारण हा डबा लहान आहे. जर तुमच्याकडे मोठा डबा असेल तर तुम्ही एका वेळेला हे सगळं मिश्रण घालून घेऊ शकता. इथे मी हे तयार मिश्रण 2 भागांमध्ये डिवाइड करून घेतलेलं आहे. तर एक भाग आपण इथे दाखवलेला आहे आणि दुसरा भाग मी दुसऱ्या डब्यामध्ये भरून तयार करून घेणार आहे. तर इथे आता मी कुकर घेतलेला आहे. तुम्ही एखादी जाड बुडाची कढई देखील घेऊ शकता. यामध्ये आपल्याला थोडंसं किंवा वाटीभर मीठ घालून घ्यायचं आहे. त्यावर अशा प्रकारची रिंग किंवा स्टँड ठेवून घेऊ शकता. आता कुकरचं झाकण लावायचं, शिट्टी काढायची आणि हा कुकर आपल्याला 10 ते 15 मिनटं मंद ते मध्यम आचेवर प्रीहीट होण्यासाठी ठेवून द्यायचा आहे.
ज्याप्रमाणे आपण केक बेक करतो त्याप्रमाणे आपण हा कुकर अशा प्रकारे प्रीहीट करायला ठेवायचा आहे. 10 ते 15 मिनिटानंतर या कुकरमध्ये आपण हा तयार केलेला मिश्रणाचा डबा ठेवायचा आहे, झाकण लावायचं आहे आणि आपल्याला एक 45 मिनिटं मंद ते मध्यम आचेवर हे मिश्रण बेक करण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. इथे आता एक 25 ते 30 मिनिटानंतर आपण हे मिश्रण खोलून बघायचं आहे आणि एकदा चमच्याने आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. आता अशा प्रकारे मिक्स केलं की आपल्याला अंदाज येतो की कितपर्यंत आपलं बेसन हे भाजलं गेलेलं आहे. या पद्धतीने आपण मिश्रण बेक करून घेतलं की बेसन छान एकसारखं भाजलं जातं आणि बेसन भाजण्यासाठी जे कष्ट लागतात किंवा जो वेळ लागतो किंवा आपला हात दुखला जातो ते काहीही न करता आपण या पद्धतीने अगदी सहजरित्या हे बेसन एकसारखं भाजून घेऊ शकतो. आता इथे 25 मिनिटानंतर मी हे चेक केलेलं आहे. परत आपल्याला झाकण लावायचं आणि मंद ते मध्यम आचेवर हे मिश्रण परत बेक करून घ्यायचं आहे. आता मिश्रण आपलं तयार झालं आहे किंवा बेसन भाजून झालं आहे हे कशावरून समजतं, तर जसं जसं बेसन भाजलं जाईल तसा त्याचा सुवास यायला लागतो. एकदा बेसन भाजल्यासारखा सुवास यायला लागला की आपल्याला परत हे झाकण उघडून बघायचं आहे. तर इथे थोड्याच वेळानंतर हे मिश्रण छान असं बेक होतं आणि आपल्याला हवं तितकं रंगावर आपण हे भाजून घेऊ शकतो. जर तुम्हाला बेसनचा रंग थोडा कमी डार्क वाटला तर तुम्ही आणखीन थोडा वेळ हे बेक करून घेऊ शकता. अशा प्रकारे आपण दुसरी कामं करता करता हे बेसन अगदी सहजरित्या भाजून घेऊ शकतो आणि तेही फार कमी तुपाचा वापर करून. इथे आता 45 मिनिटं झालेली आहेत आणि 45 मिनिटानंतर मी हा डबा उघडून या प्रकारे बघत आहे. तर खालच्या साईडला तुम्ही बघू शकता सोनेरी रंगावर हे छान असं खरपूस बेसन आपलं भाजून तयार झालेलं आहे. तर हे चारी बाजूनी अगदी एकसारखं भाजलं जातं. फक्त खालच्या साईडला थोडासा सोनेरी रंग येतो. आता हे मिश्रण आपल्याला परत चमच्यानी एकसारखं करून घ्यायचे किंवा मिक्स करून घ्यायचे आणि गरज वाटल्यास आणखीन तुम्हाला जर डार्क रंग हवा असेल तर आणखीन एक 5 ते 10 मिनिटं तुम्ही हे बेक करून घेऊ शकता. इथे मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवत आहे की आपण सुरुवातीला जे बेसन बेक करायला ठेवलं होतं तेव्हा त्याचा रंग कसा होता आणि आता बेक करून झाल्यानंतर याचा रंग कसा झालेला आहे. म्हणजेच बेसन आपलं व्यवस्थित एकसारखं छान असं भाजलं गेलेलं आहे. आता इथे जे स्टीलच्या डब्यामध्ये मी दुसरं बेसन भाजायला ठेवलं होतं ते देखील याच डब्यामध्ये मी मिक्स करून घेणार आहे आणि 1 ते 2 मिनिटं हे असंच आपल्याला झाकण लावून ठेवून द्यायचं आहे. म्हणजे दोन्ही मिश्रण एकसारख्या रंगावर बेक होतील आणि मिश्रण आपलं एकसारखं तयार होईल. इथे माझ्याकडे छोटा डबा असल्यामुळे मी या प्रकारे 2 भागांमध्ये डिवाईड करून हे मिश्रण तयार करून घेतलं होतं. जर तुमच्याकडे मोठा डबा असेल तर तुम्ही एकाच वेळी हे मिश्रण एकाच डब्यामध्ये बेक करून घेऊ शकता. आता इथे 500 ग्रॅम बेसन होतं, म्हणजेच अर्धा किलो बेसनसाठी आपल्याला 400 ग्रॅम इतकी पिठी साखर घ्यायची आहे. तर ही पिठी साखर मी घरीच तयार करून घेतली होती. तर साखर आपल्याला मिक्सरमधून अगदी बारीक करून घ्यायची आहे आणि ही पिठी साखर या प्रकारे तयार करून घ्यायची आहे. अशा प्रकारे आपण घरीच पिठी साखर तयार केली की लाडवाला छान असा क्रंच येतो आणि लाडवाची चव देखील अतिशय सुंदर तयार होते. त्यामुळे आता इथे पिठी साखर देखील आपण तयार करून घेतलेली आहे. मिश्रण आपण कुकरमधून बाहेर काढून घेतलेलं आहे. आता हे आपण एका परातीत काढून घ्यायचं आणि यावरच आता अर्धा चमचा आपण वेलची जायफळची पूड घालून घेतलेली आहे. तर आवडीनुसार तुम्ही वेलची जायफळ यामध्ये घालू शकता. आता वेलची जायफळची पूड घालून झाल्यानंतर आपण जी साखर दळून ठेवली होती ती यावर घालून घ्यायची आहे. तर इथे पिठी साखरेचं किंवा साखरेचं प्रमाण देखील तुम्ही कमी जास्त करू शकता. आता पिठी साखर घालून हाताने या प्रकारे चोळून चोळून हे मिश्रण एकसारखं करून घ्यायचं आहे. तर इथे तुम्ही बघू शकता छान अशी पिठी साखर मिक्स झालेली आहे. तर इथे या पद्धतीने चोळून देखील आपण हे मिश्रण तयार करू शकतो किंवा तुम्ही हे मिश्रण अगदी एकसारखं होण्यासाठी मिक्सरमधून देखील फिरवून घेऊ शकता. तर इथे मी तुम्हाला मिक्सरमधून फिरवून देखील दाखवत आहे आणि हे मिश्रण या प्रकारे तयार करून घेतलेलं आहे. तर हे मिक्सरमध्ये घालून फिरवून घेणं ऑप्शनल आहे. पण जर तुम्हाला एकसारखं अगदी मिश्रण तयार करायचं असेल, साखर आपली व्यवस्थित एकसारखी या बेसनला लागली गेली पाहिजे, तर या पद्धतीने तुम्ही नक्की फिरवून घ्या. म्हणजे मिश्रण छान असं तयार होतं आणि याला बाइंडिंग देखील अगदी छान येतं. तर इथे असं कोरडं मिश्रण आपलं तयार झालेलं आहे. इथे तुम्ही बघू शकता की आपण ज्या पद्धतीने बेसन तुपामध्ये भाजून घेतो तेव्हा ते मिश्रण अगदी ओलसर तयार होतं. तर इथे तुम्ही बघू शकता आपण 150 ग्रॅम तुपामध्ये हे मिश्रण अशा प्रकारे तयार करून घेतलेलं आहे. आता इतपत हे मिश्रण तयार झालं की यावर आपण 50 ग्रॅम इतकं तूप हे वितळवून घालायचं आहे. तर तूप आपल्याला गरम वगैरे करून घ्यायचं नाही, फक्त वितळलेलं तूप यावर घालून घ्यायचं आहे.
म्हणजे आपण 500 ग्रॅम बेसनसाठी अर्धा किलो बेसनसाठी जवळ-जवळ 200 ग्रॅम इतकं तूप वापरलेलं आहे. तर इतक्या तुपामध्ये हे अगदी व्यवस्थित लाडू वळून तयार होतात आणि अजिबात रेळले जात नाहीत. आता हे मिश्रण तयार झालेलं आहे. यामध्ये तुम्ही आवडीप्रमाणे ड्रायफ्रुट्स देखील बारीक करून घालू शकता. पण इथे मी ड्रायफ्रुट्स घातलेले नाहीत. यावर एक-एक किशमिश लावून घेणार आहे आणि हे लाडू या प्रकारे वळवून घेणार आहे. तर अगदी सहजरित्या हे लाडू वळले जातात आणि अजिबात मऊ पडत नाहीत किंवा रेळले जात नाहीत. आता थोड्याच वेळात त्या लाडवांना छान अशी चकाकी देखील येते. तर तुम्ही इथे बघू शकता मस्त असा लाडू वळला गेला आहे. या प्रकारे लाडू हातावर खेळवून घेतला की त्याला छान अशी चकाकी येते. इथे अशा पद्धतीने आपला हा बेसनचा पहिला लाडू तयार करून झालेला आहे. याच पद्धतीने आपण आता बाकीचे लाडू देखील तयार करून घेणार आहोत. तर इथे ही बेसनचे लाडू करण्याची अतिशय सोपी पद्धत आहे, ज्यामुळे बेसन भाजताना आपला हात दुखला जात नाही, वेळ देखील वाचतो आणि आपण इतर कामं करता करता देखील या लाडवांचं मिश्रण तयार करून घेऊ शकतो. आता इथे या प्रकारे आपण हे सगळे लाडू तयार करून घेतलेले आहेत. तर अतिशय सुंदर, अजिबात न बसणारे, न रेळणारे आणि टाळ्याला न चिटकणारे आपले हे बेसनचे लाडू तयार झालेले आहेत. सुरुवातीला इथे मी तयार केल्यानंतरचं देखील तुम्हाला टेक्स्चर दाखवलेलं आहे आणि तयार करून हे सेट झाल्यानंतरचं देखील टेक्स्चर तुम्हाला दाखवलेलं आहे. तर दोन्हीमध्ये लाडू तुम्हाला न बसके आणि सुंदर दाणेदार असेच दिसत आहेत. आता लाडू तयार केल्यानंतर अशा प्रकारे हातावर खेळवून घेतले की त्यांना आणखीन छान चकाकी येते. तर इथे मी हा लाडू तुम्हाला हातावर खेळवून दाखवलेला आहे. तर याला छान अशी शायनिंग म्हणजे चकाकी आलेली आहे. याच पद्धतीने आपण सगळे लाडू तयार करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला हे थोडे थंड होण्यासाठी ठेवायचे आहेत. आता हे लाडू पूर्णपणे थंड झाले, यामधलं तूप सेट झालं की ते अजिबात बसले जात नाहीत. आता इथे लाडू तयार झाल्यानंतरचं तुम्हाला वजन दाखवत आहे. तर जवळजवळ 1 किलो 78 ग्रॅम इतके हे लाडू आपले तयार झालेले आहेत. तर इथे 1200 ग्रॅमपर्यंत हे लाडू तयार झाले असतील, कारण यामधले 2 लाडू मुलांनी खाल्लेले आहेत. त्यामुळे इथे आपले जवळजवळ 1 किलो प्रमाणाचे हे लाडू तयार झालेले आहेत. तर अशा प्रकारे आज आपण बेसन तुपामध्ये भाजून न घेता, हात न दुखता, अगदी दाणेदार आणि टाळूला न चिटकणारे हे बेसनचे लाडू तयार केलेले आहेत. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा. रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक नक्की करा. सोबतच तुमचे मित्रपरिवार आणि नातेवाईकांमध्ये देखील नक्की शेअर करा. आणि अशाच नवीन नवीन रेसिपींच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करून वैशाली मेजवानीला सबस्क्राईब करा.